जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। साधन प्रतिष्ठा हा दासबोधातील 7व्या दशकातील 7वा समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय। कालपर्यंत आपण या समासातील 50 ओव्या पाहिल्या। विषय हळूहळू साधनेचा मीपणाकडे आला। सद्गुरू सांगतायत, समर्थ सांगतायत की मीपणा कसा घातक आहे। मीपणाने मैत्री तुटते, प्रेम आटते। एवढंच काय, मीपणा सर्वनाशाला कारणीभूत होतो। यश, कीर्ती, प्रताप सर्व काही निघून जातं। प्रपंचही राहत नाही, परमार्थही राहत नाही। असा हा मीपणा इतका खोलवर आहे की तो साधनेपर्यंत मुरलेला असतो। मी अमक्या गुरुचा शिष्य, मी अमकी साधना करणारा, मी तमुक वेळ साधना करणारा, माझी साधनेची बैठक इतकी जास्त, अशा नाना प्रकारे मीपणा खोलवर रुजलेला असतो। अहो, जिथे देहबुद्धी आत्मदर्शनाच्या आड येते तिथे मीपणा कसा राहील? मीपणामुळे घट्ट असलेली देहबुद्धी आणखी घट्ट होत जाते। या मीपणाचे वरवरचे तोटे आपण काल पाहिले ओव्यांमधून, जसे की मैत्री तुटणे, प्रीती आटणे वगैरे वगैरे। पण मीपणाचा साधनेवरती काय परिणाम होतो हे समर्थ पुढे आपल्याला सांगतायत। काल एका ओवीत समर्थ असं म्हणालेले की मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे संमोह फुटे ऐक्यतेचा। खरं म्हणजे ऐक्यता परमार्थात गरजेची आहे। ऐक्यता आपल्या आत्मस्वरूपाशी, आपल्या साधनेशी। पण मीपणामुळे ही ऐक्यता राहूच शकत नाही। आपण काहीही केलं तरी मी करता हा भाव तिथे राहतोच। त्यामुळे साधनेने मीपणा जाण्याऐवजी त्या साधनेचाच मीपणा वाढायला लागतो। समर्थ आपल्याला सांगतायत की हा मीपणा सद्गुरू सहवासानं नष्ट करावा। त्यांचं वाक्य आठवा, तरी तो पथची मोडावा, मग परमार्थ जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधुचेनी संगती। इतकं मीपणाबद्दल विवेचन केल्यानंतर शेवटी समर्थ किंवा सद्गुरू असं म्हणाले की हा मीपणा भगवंताला तरी कसा सहन होईल, जो कुणालाच सहन होत नाही। त्यावरती मग प्रश्न उपस्थित झाला की या मीपणाचा त्याग आता कसा करायचा। हा प्रश्न 51व्या ओवीत आलेला आहे। ती ओवी आणि त्याला दिलेलं उत्तर आपण आता पाहूया। मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोण्या प्रकारे। प्रश्न अगदी स्पष्ट आहे, उघड आहे। मग आता या मीपणाचा त्याग कसा करायचा, ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा आणि मला समाधान कसं प्राप्त होणार? तत्काळ सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे, मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निस्संगपणे। हे उत्तर अतिशय गहन आहे। मीपणा त्यागण्यासाठी मीपणा आधी जाणावा लागेल। असं पहा, आपण जंगलातून चाललो आहे आणि आपल्याला साप चावला। आता साप चावलेला समजा आपल्याला कळलंच नाही, तर मात्र विष कधी भिनत जाईल हेही कळणार नाही। त्या विषाचा जेव्हा त्रास व्हायला लागेल तेव्हाच कळेल की अरे, आपल्याला तर साप चावला होता। पण समजा साप चावल्या चावल्या तत्काळ समजलं, तर आपण लगेच उपाययोजनेला सुरुवात करू। साप चावला आहे तर आता काय करावं लागेल, त्या दिशेने आपण धाव घ्यायला लागू। याचा अर्थ असा की साप चावला याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे। आणखी एक उदाहरण पाहूया। समजा आपले बरेच मित्र आहेत। त्या मित्रांपैकी 4 ते 5 मित्र अगदी जवळचे आहेत। आपण असं समजतो की हे सर्व मित्र माझ्या अगदी जवळचे आहेत, विश्वासातले आहेत। पण असा काही अनुभव आला की त्या जवळच्या मानणाऱ्या एका मित्रानं आपला विश्वासघात केला, तर आपण त्याला ओळखतो आणि त्याच्यापासून दुरावा ठेवतो।
प्रसंगी त्याच्याशी मैत्रीही तोडून टाकतो. हे आपण का केलं? कारण तो खरा कोण आहे हे आपल्याला अनुभवानं शिकवलं. जसं सापाचं चावणं मला अनुभवाला आलं आणि म्हणून मग मी उपाययोजना केली. मीपणाच्या बाबतीत आधी मीपणा जाणून घेणं अशाच पद्धतीनं गरजेचं आहे. समजा आपल्याला एखाद्या विषयाचं ज्ञान आहे असं वाटतच आहे, तर आपण त्या विषयाचं ज्ञान शिकण्यासाठी कोणाला शरण जाऊ का? मला तर कळतंच ना, मग मला कोणाला शरण जाण्याची काय गरज आहे? आता संगीताचं उदाहरण पहा. समजा आपण गायला बसलो. आपण अशाच भ्रमामध्ये असू की आपण सुरातच गातोय, तर मग गुरुची काय आवश्यकता आहे? गुरु समोर बसल्यानंतर, षड्ज लावल्यानंतर गुरु सांगतो की अरे तू कणसूर गातोयस किंवा तू पूर्णपणे बेसूर गातोयस. आता गुरूंनी हे सांगितल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणं ही पहिली पायरी आहे. पण या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी मला संगीत येत नाही, मला ती शिकण्याची इच्छा आहे, माझे सूर व्यवस्थित लागत नाहीत, हा स्वतःशी असलेला प्रामाणिकपणाही गरजेचा आहे. जर आपण याच अहंकारात राहिलो की माझे तर सूर लागतातच, तर मग गुरूंकडे जाणे ही कृतीच संभवत नाही. गुरुवाक्यावरती विश्वास तर या कृतीनंतरचा विषय झाला. आपल्यामध्ये मीपणा आहे याची जाणीव आपल्याला आधी आहे का? अंतर्मुख होऊन पाहावं. पुष्कळदा आपल्याला ही जाणीवच असत नाही. म्हणूनच अध्यात्म साधनेमध्ये श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरुमुखातून श्रवण घडलं तर आपल्यापाशी मीपणा आहे याची जाणीव निर्माण होते. अर्थात त्यावेळी ते आपले सद्गुरू असतीलच असं नाही. त्या श्रवणानं आपल्या अंतरंगात जाणीव निश्चित निर्माण होते. आता आत्ताच्या काळामध्ये यूट्यूबवरती पुष्कळ प्रवचने ऐकायला मिळतात, कीर्तनं ऐकायला मिळतात. प्रसंगी आपणही पुष्कळदा कीर्तन प्रवचन ऐकायला कुठे जात असू तर प्रत्येक ठिकाणी आपलं काही ना काही श्रवण होतं. ते श्रवण जर आपण आतमध्ये साठवलं तर आपल्यातील मीपणा निश्चितपणे आपल्यासमोर येऊन उभा राहील. तो उभा राहणं गरजेचं आहे. आपण कुठे चुकतो, आपण कुठे अहंकार वृत्तीनं वागतो, आपण कशा पद्धतीनं आसक्तीत गुंतलेलो आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे ओळखण्याची एक युक्ती आहे, इंग्लिशमध्ये ज्याला लिटमस टेस्ट म्हणतात तशा पद्धतीची. आपल्या चित्तामध्ये काळजी आहे का? चिंता, व्यग्रता आहे का? आपल्या चित्तामध्ये अस्वस्थता आहे का? समाधान आणि असमाधान यापैकी आपल्याजवळ काय जास्त आहे? असमाधानी आपण सारखे सारखे होतोय का? पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या अनुभवांमधून व्यग्रता निर्माण होऊन संताप, उद्विग्नता आपल्याजवळ येते का? हे सर्व जर घडत असेल तर ओळखावं की आपला मीपणा घट्ट आहे. आपला मीपणाच आपल्या अस्वस्थतेला कारणीभूत असतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे. अस्वस्थता आहे, उद्विग्नता आहे, अशांती आहे, असमाधान आहे, संताप आहे. वारंवार इच्छा अपेक्षांचा डोंगर उभा राहतोय आणि अपेक्षाभंगही पदरात पडतोय, तर निश्चित समजावं की मीपणा आहे. प्रश्न पहा, समाधान कसं मिळेल? मीपणाचा त्याग कसा करायचा? ब्रह्माची अनुभूती कशी घ्यायची? या प्रश्नातच मीपणा आहे, ब्रह्माची अनुभूती आलेली नाही आहे आणि समाधान तर त्याहून नाही आहे ही स्पष्टपणे कबुली दिलेली आहे. हा प्रामाणिकपणाच मीपणा जाणण्यासाठी आवश्यक आहे. नाहीतर सद्गुरुमुखातून श्रवण करायचं, श्रवण करताना मला हे माहीतच आहे, मी यातला अमुक अमुक जाणतोच अशा भावानं श्रवण करायचं, किंवा केवळ माहिती गोळा करण्यासाठी श्रवण करायचं, तर त्या श्रवणाचा काहीही उपयोग होणार नाही. सद्गुरू गीता, ज्ञानेश्वरी समोर ठेवून तत्त्वज्ञान सांगत आहेत. कशा पद्धतीनं आपला मी आडवा येतो, कशा पद्धतीनं कर्ता भाव टाकावा, कशा पद्धतीनं भक्तीचा अभ्यास करावा.
हे ऐकत असताना ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलेलं आहे एवढ्याच भावानं ऐकणं आणि वा, आज विषय खूप छान सांगितला, एवढ्याच भावानं घरी परत जाणं, यातून आपल्या हाताला काही लागणार नाही. घडलेल्या श्रवणाचं मनन अत्यंत आवश्यक आहे. श्री महाराज एके ठिकाणी सांगतात की सद्ग्रंथांचं वाचन म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे अशा भावानं करावं. श्री महाराज उदाहरण देतात पहा. वडिलांनी पत्र लिहून 5 रुपये मागवले. मुलानं ते पत्र घेतलं, न वाचताच देव्हाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा केली. काही दिवसांनी वडिलांनी एक मनुष्य पाठवला. मुलाला त्यानं विचारलं की अरे, वडिलांना 5 रुपये पाठवलेस का? वडिलांचं पत्र आलं का? मुलगा म्हणाला, ते पत्र मी घेतलं आणि देव्हाऱ्यात ठेवलं. आता अशा पद्धतीनं आपण श्रवणाची पूजा केली तर काय उपयोग आहे? त्या श्रवणामधून आपण काहीतरी घेतलं तर आपल्याला आपला मीपणा जाणवेल. त्या पत्रामध्ये वडिलांनी सांगितलेलं आहे 5 रुपये पाठव, तर ते 5 रुपये पाठवणं गरजेचं आहे. ते पत्र देव्हाऱ्यात ठेवणं गरजेचं नाही. तसंच आपल्या सद्ग्रंथांच्या बाबत आहे. त्यांची पूजा जरूर करावी, पण केवळ पूजाच करू नये. समर्थ रामदास देहात असताना त्यांनी पुष्कळ मठ स्थापन केले, अनेक शिष्यांना तयार केलं. त्यांची मठपती निवडण्याची एक विशिष्ट पद्धत होती. ते शिष्यासमोर संपूर्ण दासबोध विस्कटून ठेवायचे, म्हणजे प्रत्येक पान वेगवेगळं करून ती पाने कोणत्याही क्रमानं लावून शिष्यासमोर ते ठेवायचे. प्रसंगी ओव्यासुद्धा विस्कळीत ठेवलेल्या असायच्या. शिष्याचं काम हे की संपूर्ण दासबोध क्रमानं लावून दाखवायचा. ज्याला दासबोध तत्काळ लावता येत असे त्याला समर्थ मठपती म्हणून निवडत असत. कारण तसा क्रमानं लावण्यासाठी आधी तो पाठ पाहिजे, आणि नुसता पाठ नव्हे, कुठूनही पाठ पाहिजे. ज्याला दासबोध लावता येत नसेल त्याला समर्थ म्हणत असत की तुम्ही केवळ दासबोध पूजला. सद्ग्रंथांच्या बाबतीत असं पूजन संतांना अपेक्षित नाही. तो ग्रंथ वाचून त्यामधील तत्व समजून घेऊन ते जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा एक वाक्य आहे पहा. वेदांत हा रोजच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आहे. सद्गुरुमुखातून जे श्रवण होतं ते तर वेदांतापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण ते प्रत्यक्ष आत्मानुभूतीमध्ये असलेल्या सद्गुरूंच्या मुखातून येतं. त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. जिथे ग्रंथांच्या वाचनाला मननाला इतकं महत्त्व आहे, तर सद्गुरू मुखातून जे वाक्य बाहेर येतं त्याच्या श्रवणाला किती महत्त्व असेल पहा. असं जर खरोखरचं श्रवण घडलं तर मीपणाची जाणीव होईल. बरं, जाणीव होऊन तिथे काम संपत नाही. मगाशी आपण साप चावल्याचं उदाहरण पाहिलं, पण त्याचं कसं आहे, ते जीवावरच येतं म्हणून आपण डॉक्टरकडे धाव घेतो. मीपणा जीवावर कुठे येतोय? आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये आपलं कुठे काय अडतंय? आपण आपल्या भोगांमध्ये लिप्तच आहोत. अनेक जन्म असेच आपण घालवलेले आहेत. तर मीपणाची जाणीव जरी झाली तरी आपल्या जीवावर कुठे येतंय? आणि जीवावर येत नसेल तर ते घालवण्याची तसदीही आपण घेत नाही. एक मनुष्य संतापून आपल्या बायकोला मारत होता. तिथे त्याचा मुलगा आला. बापाचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास होता. मुलगा बापाला म्हणाला, अहो, तुमचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे ना, हे काय करताय? बाप आणखी संतापला आणि मुलावरती ओरडला, तू मला शहाणपण शिकवू नको, ज्ञानेश्वरी मला पुरती ठाऊक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला शाब्दिक ज्ञान मिळून आपल्या मीपणाची जाणीव होऊन त्या जाणीवेकडे आपण डोळे झाक केली तर मीपणाचा त्याग कसा घडेल? समर्थांचे शब्द पहा. मीपण जाणोनी त्यागावे. जाणोनी थांबायचं नाही आहे, जाणोनी त्याग करायचा आहे. आता त्याग कसा करायचा असा प्रश्न निर्माण होतो. पण त्यागाच्या आधी मीपणा जावा अशी तळमळ तिथे आवश्यक आहे. आणि ही तळमळसुद्धा संत संगतीमध्येच येते. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र
आपण अगदी भक्तिभावानं वाचलं किंवा वाचतोय. श्री महाराज कसे गुरुशोधार्थ बाहेर पडले, कशा कशा अडचणी त्यांना आल्या, त्यांनी कशा पद्धतीनं साधना केली, तुकामाईंनी त्यांची कशी कशी परीक्षा पाहिली, तुकामाईंशी त्यांचं वर्तन कसं होतं, त्यांच्या अंतरंगामध्ये तळमळ कशी होती, भगवंताबद्दलचं प्रेम कसं होतं, सगळं काही आपण वाचतोय अगदी भक्तीनं. पण कुठे आपल्या मनात असा विचार येतो का की आपल्यात ही तळमळ आहे का? आपण कधी असा गुरुशोध करणार? भगवंतासाठी आपण कधी रडणार? विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना म्हणायचे की कालीमाता तुमच्याशी बोलते, माझ्याशी का नाही बोलत? रामकृष्ण म्हणायचे, नरेंद्रा, मातेसाठी कधी तुझ्या डोळ्यात अश्रू आले आहेत का? तळमळ कुठून आणणार ना? तळमळ सत्संगतीमध्ये राहिल्यानंतरच निर्माण होते. हे सत्संगतीचं महात्म्य आहे. म्हणून परमार्थामध्ये सत्संगती, सत्संगतीत घडलेलं श्रवण याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि हा सर्व भाग मीपण जाणोनी त्यागावे यामध्ये लपलेला आहे. मीपणाला जाणलं गेलं की त्याचा त्याग केला पाहिजे ही तळमळसुद्धा सत्संगतीत निर्माण होते. आणि त्याच सत्संगतीत शिष्य मग मीपणाचा त्याग कसा करायचा याचा मार्ग सद्गुरूंना विचारतो. सद्गुरू मग अर्थातच गुरुपदिष्ठ साधना देतात आणि त्या साधनेनं या मीपणाचा त्याग घडतो. म्हणजे आता पायऱ्या पहा. आधी प्रामाणिकपणा पाहिजे की माझ्यात दोष आहेत, माझ्यात अहंकार आहे, माझ्यात मीपणा आहे. श्रवण घडलं पाहिजे, तेही संत सद्गुरूंच्या मुखातून. त्या श्रवणातून सततची अंतर्मुखता पाहिजे, मनन पाहिजे, चिंतन पाहिजे. त्यातून ही तळमळ निर्माण झाली पाहिजे की असलेला हा मीपणा, माझ्यातले हे दोष गेले पाहिजेत. आता ते कसे जातील अशी तळमळ निर्माण होऊन त्याबद्दलची विचारणा शरणागत भावाने सद्गुरूंकडे केली गेली पाहिजे. तर साधनेचं दान पदरात पडेल. बरं, साधना पदरात पडणं म्हणजे शाळेत ॲडमिशन घेणं आहे. अनुग्रह म्हणजे काही पूर्णत्व नाही, केवळ सुरुवात आहे. शाळेत ॲडमिशन घेतली आणि अभ्यासच केला नाही तर ॲडमिशनचा काय उपयोग? साधनेचं दान पदरात पडल्यानंतर साधना जीवानिशी जपली पाहिजे, प्रत्येक श्वासानिशी जपली पाहिजे, प्राणाबरोबर सांभाळली पाहिजे, तर साधना तडीला जाते. असा हा मीपण जाणोनी त्यागावे हा उपाय आहे. पुढे समर्थ म्हणतात, ब्रह्म होऊन अनुभवावे. कारण ब्रह्म ही होण्याचीच गोष्ट आहे, म्हणून ब्रह्म होऊन असे शब्द आहेत. ब्रह्माला आपण वेगळेपणानं काय जाणणार हा विषय आपण अनेकदा पाहिला. तिथे द्वैत संभवतच नाही. ब्रह्म होऊनच जाणं ही एकमेव गोष्ट घडणं म्हणजेच ब्रह्माची अनुभूती येणं. इथे अनुभव हा शब्द द्वैतातील नसून अद्वैतातील आहे. ब्रह्म होऊनच ब्रह्माला अनुभवता येतं. म्हणून मी पण जाणोनी त्यागावे याच्या खोलातील अर्थाला आपण पाहूया. मी पण जाणोनी त्यागावे. काय जाणून मीपणाचा त्याग घडतो? आत्मस्वरूप ब्रह्माला जाणल्यानंतरच खऱ्या अर्थानं मीपणाचा त्याग घडतो. आधी आपण प्राथमिक अर्थ पाहिला, तोही महत्त्वाचाच आहे की मीपणाला जाणावं आणि मग मुमुक्षत्व बाणल्यानंतर सद्गुरुपदिष्ट साधनेनं त्याचा त्याग करावा. पण खोलातील अर्थ पहा. जोपर्यंत मी आपला जाणला जात नाही, मी म्हणजे खरा मी म्हणजेच आपलं स्वरूप, हे जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत खोट्या मीचा त्याग होत नाही. मी पण जाणोनी त्यागावे. कशाला जाणायचं आहे? ब्रह्माला जाणायचं आहे. आणि मग तेच समर्थ पुढे म्हणतात, ब्रह्म होऊन अनुभवावे. या ब्रह्माला जाणणं ब्रह्माकार होण्यानंच घडतं. तसं व्हावं आणि मग या ब्रह्माचा अनुभव घ्यावा. त्यावेळी मग मीपणा तिथे नाहीच. अशा पद्धतीनं एकमेकांवरती गोष्टी अवलंबून आहेत. तहान लागली की आपण पाणी पितो. पाणी पिल्यानंतर तहान राहत नाही. पाणी पीत आहे
आणि तहानही तशीच आहे असं संभवत नाही. तसंच ब्रह्मानुभूती आहे आणि मीपणा पण तसाच आहे असं संभवत नाही. किंवा उलट सांगायचं झाल्यास मीपणा आहे आणि ब्रह्मानुभूती पण आहे असं संभवत नाही. यासाठीच जो आपला आत्मा आहे त्याला जाणल्याशिवाय मीपणाचा त्याग कदापि घडत नाही. म्हणून तर जोपर्यंत सायुज्यता नाही तोपर्यंत मी शिल्लकच असतो. समर्थांचंच वाक्य आहे की सायुज्यता सोडल्यास इतर सर्व मुक्तींना चळण आहे, पतन आहे. म्हणून तर तिथे अहंकार शिरायला वाव आहे. जर का सायुज्यता चाली तर मात्र तिथे अहंकाराला वाव नाही. समर्थ जेव्हा सांगतात की सद्गुरुपदिष्ट साधनेनं मीपणा जाईल, त्यावेळी ते मार्ग सुचवतात. साधनेनं मीपणा जातो असं ते म्हणत नाहीत. ते म्हणतात की ब्रह्म झाल्याशिवाय मीपणा जात नाही. सद्गुरुपदिष्ट साधनेनं ब्रह्म होण्याच्या मार्गावरती साधक येईल, पण प्रत्यक्ष जोपर्यंत ब्रह्म होऊन अनुभवावे या अवस्थेपर्यंत साधक येत नाही तोपर्यंत मीपणाचा त्याग शक्य नाही. म्हणून मीपण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. मग पुढे समाधान निश्चित ठरलेलं आहे. कधी समाधान कधी असमाधान, म्हणजे कधी तळ्यात कधी मळ्यात, कधी मळ्यात कधी तळ्यात, ही देहबुद्धीची लक्षणं आहेत. ब्रह्म होऊन अनुभवल्यानंतर आता तिथे मीपणा नाही, देहबुद्धी तर नाहीच नाही. मग कोणतं समाधान आहे? हे आत्मसमाधान आहे. या समाधानाला चळण नाही, या समाधानात भेसळ नाही. असेल तर केवळ क्षणोक्षणी वृद्धीच आहे. असं समाधान पदरात केव्हा पडेल हा शिष्याचा प्रश्न, आणि सद्गुरूंनी त्याला दिलेलं हे उत्तर की अशा स्थितीमध्ये, सायुज्यतेमध्ये ब्रह्म होऊन गेल्यानंतर, मीपणाचा संपूर्ण त्याग झाल्यानंतरच समाधान ते पावावे निस्संगपणे. अशा निस्संग स्थितीतच त्या समाधानाची प्राप्ती होते. संग आहे आपल्या देहाचा, आपल्या मनाचा, आपल्या बुद्धीचा, तर्काचा, अंतःकरणाचा. सगळा खोटा संग तेव्हाच तुटतो जेव्हा निस्संग असलेल्या परमात्म्याशी संग निर्माण होतो, आणि मग शाश्वत समाधान पदरात पडतं. पण इथे सुद्धा समर्थांची शब्दयोजना पहा. निस्संगपणे असं ते म्हणतात, म्हणजे ही निस्संगता कायम स्वरूपी ठेवण्याचा अभ्यास तिथे आहे. मीपणाच्या बाबतीत सुद्धा जाणोनी त्यागावे असे शब्द ते वापरतात. हे शब्द कृतीला दर्शवतात. ब्रह्म होऊन अनुभवावे यातला होऊन शब्दसुद्धा कृतीला दर्शवतो, अभ्यासाला दर्शवतो. हा सततचा अभ्यास आहे की आपण देह नाही या भावामध्ये राहणं. हा सततचा अभ्यास आहे की आपल्या मनाचं न ऐकणं, आपल्या विचारांकडे, मनाकडे, चित्तवृत्तींकडे साक्षीत्वानं पाहणं. हा सततचा अभ्यास आहे की आपल्या मीपणाला ओळखून वागणं. हा सततचा अभ्यास आहे की मीपणाला ओळखून सद्गुरुपदिष्ट साधनेला घट्ट धरून राहणं. हे जो करतो त्याचाच मीपणा जातो. हे जो करतो तोच ब्रह्म होऊन ब्रह्माला अनुभवतो, आणि हे जो करतो तो निस्संगपणे राहून आत्मसमाधान उपभोगू शकतो. समर्थ म्हणतात, आणखी एका प्रकारचं समाधान आहे, आणि ते समाधान आहे कर्ताभाव टाकून साधनेमध्ये राहणं. आणि एक समाधान मीपणेविण साधन करू जाणे तोची धन्य समाधानी. कर्तृत्व अहंकार इथे सगळं अडतं. हा अहंकार अर्थातच मीपणामुळे येतो. मी केलं, माझ्याकडून साधन घडलं, वगैरे वगैरे. समर्थ म्हणतायत, या कर्तृत्व अहंकाराचा त्याग करून मीपणाशिवाय साधनेमध्ये राहण्याची कुशलता किंवा कला जो प्राप्त करतो त्यालाही समाधान मिळतं. असा समाधानी खरोखरच धन्य जाणावा. म्हणजे समाधानाचे 2 प्रकार समर्थांनी सांगितले. एक प्रकार आत्मसमाधानच, म्हणजे ब्रह्म होऊनच गेल्यानंतर, मीपणाचा त्याग झाल्यानंतर पदरात पडणारं समाधान. आणि दुसरा प्रकार म्हणजे
मीपणा टाकून साधनेत राहिल्यामुळं त्या साधनेतच मिळणारं समाधान हे ज्याचं त्यानंच अनुभवावं. आपला मीपणा टाकून आपण साधं एक ताट जरी गोंदवल्यात उचललं, सद्गुरुगृही जरी एक सतरंजी जरी घातली, 5 मिनिटं केर जरी काढला किंवा कोणाला पाणी जरी आणून दिलं, तरी त्यामध्ये समाधान आहे. आपला मीपणा टाकून नामस्मरण थोडा काळ जरी केलं, थोडा काळ जरी ध्यानाची बैठक केली, तरी त्यात अलौकिक समाधान आहे. पण यात मीपणा टाकून हा भाग अधोरेखित आहे. मग मीपणा नसेल तर सद्गुरू सेवा कुठेही करता येईल. आपल्या घरात आपण आईवडिलांची सेवा करणं म्हणजे सद्गुरू सेवाच आहे, भगवंताची सेवाच आहे. आपल्या दारात आलेल्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं ही सुद्धा सद्गुरू सेवाच आहे, साधनाच आहे. घरी नामस्मरणाला ध्यानाला बसणं ही तर साधना आहेच, पण आपण कोणत्याही कर्मांमध्ये असलो तरी भगवत चिंतन जागं ठेवणं, नामात राहणं ही साधनाच आहे. समर्थ म्हणतायत, मीपणे विण जर हे साधन केलं तर त्या साधनामध्येही समाधानाची अनुभूती आहे. पण असा मीपणाचा त्याग करून साधना घडते कुठे? आपला मी, आपलं मन, आपले विकल्प आडवे येतात. त्याबद्दल समर्थ काय विवरण करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.